जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती. ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी ब्लॉग्स. भावांनो, आता तुमचा भाऊ चाललेला आहे 800 किलोमीटर लांब अमरावतीला भीम जयंतीच्या शो साठी. तर सर्वांना भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आम्ही इथून निघणार आहे अमरावतीला जाण्यासाठी. म्हणजे मी आता चाललोय उमरजला. उमरज मध्ये आपली बसंती पार्क करणार आहे. साऊंड असणार आहे उमरजवाला मॉन्स्टर. तर मी इथून उमरज मध्ये जाणार, आपली बसंती तिथं पार्क करणार आणि एर्टिगा आहे तिथून, त्यांच्या एर्टिगातून आम्ही सगळे सोबतच अमरावतीला जाणार आहे. साऊंडची गाडी काल रात्रीच निघाली आणि आमचं प्लॅनिंग होतं की आज रात्री निघायचं, पण शेखनी अचानक विषय ठॉस केला माझा. मला आजचा शो पण कॅन्सल करावा लागला आणि म्हणजे ऍडजस्ट वगैरे करून ते व्यवस्थित मॅनेजमेंट लावून मग चाललोय आम्ही. तर विषय असा झाला की आमचं प्लॅनिंग झालं की आज रात्री जायचं, पण परत टायमिंग मध्ये पोहोचलो नाही तर प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघालोय. आज सकाळी पार्टी निघायचं होतं, पण शो ऍडजस्ट केल्याशिवाय तर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळं शो ऍडजस्ट केला, दुसरा मेंबर वगैरे ऍडजस्ट करून सगळा विषय तिथला ठॉस केला आणि मग आता आम्ही निघायला लागलोय. आता मी कराडजवळ पोहोचत आलोय. इथून उमरजमध्ये जाणार आणि उमरजमधून फक्त डायरेक्ट परत अमरावतीला निघणार. सगळी टीम सोबत असणार आहे, खूप जास्त मजा येणार आहे, लय मजा करणार आहे. चला बघा, पुढे कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा भावानो. आत्ता जस्ट पोचलेलो आहे उमरजमध्ये आणि मला खूप जास्त गडबड करून बोलणारे अजून जेव्हा जेवत आहे. आमचं हे जे 2 दिवस तुम्ही हाल गेले की नाही, हे कोणी नाही बघितले तरी देव बघतोय. एक दिवस तुम्हाला त्याचा परिचय होणार आहे. घ्या घ्या, जीवन घ्या, पोटाला खाणं गरजेचं आहे. भावानो, आम्ही थोड्याच वेळात अमरावतीमध्ये एक 10 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे. 10 तासानंतर पोहोचणार. आता ब्लॉग 10 मिनिटाचा असणार आहे, तेवढ्यात जाऊन आम्ही मागे येते. 1 2 3 4 इकडं पुढे गेलो, 5 आणि हा 6, टोटल 6 जण आम्ही चाललोय. आणि इकडं बघू शकता रेडी आहे. भावनो, एकंदरीत सगळी व्यवस्था लागलेली आहे. गचमध्ये कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आम्हीही आता बसण्याच्या ह्याच्यात आहे. आणि हे अक्षयचे पप्पा बघू शकता. भावनो, जवळपास 800 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे आणि जबरदस्त एनर्जी घेऊन अक्षयशी स्वतः चालवायसाठी गाडी बसलेली आहेत. आता किती किलोमीटर घेऊन जाऊ शकताय ते बघूया. आता स्टॅमिना बोलते. नॉन स्टॉप जायचं आपण, नॉन स्टॉप 800 किलोमीटर अक्षयशी घेऊन जाणार आहे. नक्कीच 100% बघूया स्टॅमिना कुठपर्यंत चालतो. गणपती बाप्पा मोरया. इकडं कोण आहे, इकडं कोण आहे? दिसतंय ना, दिसतंय ना. पाखरू दिसलं पाहिजे, पाखरू दिसलं पाहिजे. हे काय, थांबा, हे बघा ताक. आल्या आल्या ताक देऊन आपलं स्वागत समारंभ घेतलेला आहे. आता ह्या ताकानं सर देऊ ना म्हणजे बरं नाही. उद्या शिंबूड वडत वडत मला शो करायला लागेल. पाहून जाता जाता आमच्या रूट मध्ये मोरगाव आलं. मोरगावचा मोरेश्वर आहे. म्हणलं जाता जाता टॉस करूनच जाऊ आईच्या गावात. अक्षयशीर बघा, गॉगल डोक्यावर ठेवून. आणि गाडी पार्किंगला 50 रुपये असल्यामुळे आम्ही गाडी रस्त्यावर लावणार. का 50 द्यायची यांना? पृथ्वीवर सगळं फुकट आहे, 50 काय द्यायची? कशासाठी पाहिजे? आम्ही ग्रामपंचायतचा ग्रामफळ भरत नाही, काय म्हणते पंचायतीचा. आणि इथं का ट्रॅफिकचे पैसे द्यायचे? या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक नवीन बिझनेस आयडिया देतो. नो पार्किंगमध्ये विषय काय झाला, आम्ही गाडी पार्किंगमध्ये लावली पहिल्यांदा. तिथे म्हणजे 50 रुपये म्हणल्यावर आम्ही गाडी बाहेर काढली आणि तिथं रस्त्याच्या बाजूला लावली. तर तिथं जो कार्यकर्ता आहे तो असा बिझनेस करतोय, पोलिसांना फोन करतोय आणि नो पार्किंगमध्ये गाडी आहे म्हणून सांगतोय. आणि पोलीस येतात, परत आपल्याला 500 रुपये फाईन मारतात, 100 रुपये त्याला. म्हणजे डबल इन्कम. याला म्हणतात बिझनेस. दिस इज बिझनेस. डोकं पाहिजे फक्त बिझनेस करा. दोन्ही पैसा डबल, एकदम पैसा डबल. आता जाणार होते 500 जाणार होते, 50च्या बाहेर आता 500 जाणार होते. वाचले भावनो. चेहऱ्यावरून समजलं असेल आम्ही बऱ्यापैकी अंतर काढलेलं आहे. आता आम्ही अहिल्यानगरमध्ये पोचलो आणि वडाभाऊ खायसाठी थांबले भावानं. आणि या भावाला ब्लॉग मध्ये घ्यायसाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत.
झोपलेला घ्यायचा याला झोपलेल्या अवस्थेत ब्लॉग मध्ये घ्यायचंय खरं पण हा कार्यकर्ता पण एकदम कट्टर आहे झोपणच झालाय झोपणार नाही त्याचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत झोपणार वडापाव खातो आणि लगेच इथून लूज होतो चलो भावनो फायनली बिबट्या झोपलेला गावलेला आहे बिबट्या झोपलेला गावलेला आहे बिबट्या कसा झोपलाय बघा भावनो हात बघा कुठं आहे आणि तिकडे वाद कुठं आहे बघा इशे टॉस भावनो याला म्हणतात ना देखच बैलगाडा शर्यत बंद है भावनो हम लोग जेवने के लिए आए थे लेकिन यहाँ पे जेवन संप गया है तो इसलिए हम अभी यहाँ से वापस लौट रहे हैं आणि या ठिकाणी निराश चेहरे घेऊन सर्व कार्यकर्ते परत बाहेर येताना आणि बैल आमच्याकडे रागाने बघताना या ठिकाणी बैलाची मालक बैलाकडे कसे बघतात बघा टावेल खात्या टाकून फेरा देऊन या काय फेरा देऊन या काय फेरा द्यायला जायला लागते भाऊ तर थांबा भाऊ जेवल्यानंतर झोप येणार म्हणून आम्ही जेवण करायचं थोडंसं टाळलं वेळ पुढे घेऊन गेलो आणि वेळ एवढी पुढे गेली की हॉटेल बंद झाली सगळी त्याच्यामुळं नाही इलाज असतो आम्हाला अशा ठिकाणी येऊन जेवायला लागतं हे बघा जेवण खूप छान आहे अक्षय शेट एकदम एक नंबर तुटून फुटून जेवायला आणि हे पीछे नजारा तर देखो पण त्याचा आमचा काही संबंध नाही काय काय त्याच्याशी आमचा काही संबंध नाही बरोबर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आमचा फक्त याच्याशी संबंध आहे याच्याशी आणि याच्याशी माझा आता सध्या तरी काही संबंध नाही भाऊ काहीच लांब पर्यंत संबंध नाही प्युअर आता आम्ही आहे समृद्धी महामार्गावरती समृद्धी महामार्गाच्या वरून आम्ही चाललोय आणि बिबट्या अजूनही झोपलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच झोपलेल्या अवस्थेमध्ये बिबट्या आहे बिबट्या हसतोय भावांनो तुम्ही बघू शकता किती गोड पद्धतीने बिबट्या हसतोय या ठिकाणी आणि साऊंडची गाडी या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो कारण काय झाले आम्हाला बघून मामाने स्पीड कमी केलेला आहे ते स्पीड वाढल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो मॉन्स्टरची गाडी तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो 2 मिनिटं बघता इथंच थांबा याच समृद्धी मार्गावर 2 मिनिटं थांबा तुम्हाला मॉन्स्टरची गाडी दाखवतो भावनो फायनली लोकेशनवरती पोचलेलो आहे इकडे बघू शकता आपले मंडळाचे सर्व कार्यकर्ते भावनो हे बघा पोस्टर वा भावनो आता साऊंडचेक साठी आलेलो आहे मी अजून आंघोळ पाणी काय विषय केलेला नाही तरी पण साऊंडचेक आणि सेटअप दाखवतो 1 मिनिट छोटे से सिनेमैटिक व्यू के बाद आप देख सकते हैं ये और एक सिनेमैटिक व्यू ये है रियल सिनेमैटिक व्यू शेटने फायनली सगळा सेटअप प्रॉपरली केलेला आहे आणि मटेरियल फॉन्ट चेंज केलाय मला वाटतं एकदम क्वालिटी हॅशटॅग न्यू टॉप लाय मास्टरमाइंड सूरज यांनी वायरिंग सगळं डन केलेलं आहे आणि आता इकडे लगेच मास्टरमाइंड अक्षय शेट स्वतः लेवलिंग करताना लेवल हाय द्या एकदम विषय एकदम काय म्हणते त्याला टॉप झाला पाहिजे विषय टॉसच झाला पाहिजे भावनो जे लोक आम्हाला म्हणतात ना आवाज वाढव तर तुम्हाला माझं एक सांगणं आहे आमच्या हातात काय नसतो का यांच्या हातात असते यांच्या हातात आवाज वाढवायचं यांच्या हातात असते आमच्या हातात नसते हा माणूस करता करवित आहे आम्हाला आमचं फक्त आम्ही फक्त दिसत असते आवाज वाढवायचा यांच्या हातात असते बघा
Yeah, check 1 2 yeah. आलेल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आला आला उमरा जोला मास्टर आला. बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊन दे शेगेंशा. याला म्हणतात उमराचा रणगाडा. बाजारात आपल्या पुढे कुणी बी येऊन दे शेगेंशा. आपण बादशाह बादशाह वडील झालं बादशाह 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 वडील झालं बादशाह 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 वडील झालं बादशाह. शिंगाची तकिता हो आपलाच कहर. रूपाप माझा है शिंगाची तकिता हो आपलाच कहर. अरे येऊन कोणी ते समोर माझी धावतो मी पावर. अरे येऊन कोणी ते समोर माझी धावतो मी पावर. कि मुझे यह लगा तुम सबने खुद की कैसी पैंट पहनी है. मूसा मूसा का नाम सुना है. Making specialist DJ Swappy for the best life. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते. गुलामों के झुके हुए हो ना. इकडे बघा सेटअप. आणि आता मात्र आम्ही आंघोळ वगैरे करून आवरून आलोय सगळे. सकाळपासून कोणी आंघोळ केलेली नव्हती. पण आता बघा रुबाब बघा. आता रुबाब बघा. इकडे गाडी पार्किंग आहे सगळी. आणि तिकडे मॉन्स्टर. हो नो. हा बघू शकता आपला इथला छोटा सबस्क्रायबर आहे. हॅलो. आणि इकडे हार लावायचा कार्यक्रम चालू आहे. ते फिरवताना राहणार नाही. असं असं फिरवताना राहणार नाही. आलेला आलेला आहे फेम आलेला आहे. फेम आलेला आहे. फेमस आलेला आहे. आता बोले सर्व भीम सैनिक बोले दोन्ही हात वर झाले पाहिजे. बाबासाहेबांसाठी दोन्ही हात वर. भारतरत्न विश्वरत्न प्रज्ञा सूर्य युग प्रवर्तक क्रांतिकारक महान अर्थशास्त्रज्ञ महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोले आवाज येत नाही. वन सेकंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता बोले हातावर करायचं आणि बाबासाहेबांसाठी उडी कमा. 1 2 1 2 3 लेट्स गो. भावना 12 वाजलेले आहेत आणि फायनली शो एंड झालेला आहे. यांचं काम निघलेलं आहे. यांचं काम आणि यांचंही काम निघलेलं आहे. पार्टी फुल खुश आहे. काय विषय नाही. साऊंड क्वालिटी वाजलेलं आहे. नवीन टॉप फुल सक्सेस आहे. आणि बघू उद्या बघू रिपोर्ट काय आहे. भाऊ हे बघा टॉपचा विषय. पोस्टर लावलेला आहे इथं. आणि हे बघा तुमचा भाऊ ह्यू. हा फोटो तर विषयच नाही. हा फोटोचा तर विषय टॉपच आहे. आणि इकडं मटेरियल गाडीमध्ये लोड करायचं चालू आहे. एकंदरीत सगळं मटेरियल आता गाडीमध्ये लोड करणार आहेत. आणि आमचा आज राहायचा प्लॅन झाला आहे. उद्या इथं 2-3 लोकेशन फिरायचे आहेत. आणि मग तिथून मग परत इथे येणार आणि मग निघणार घरी जायला. ऐसा विषय है सध्या के लेवल पे. तो देखते हैं क्या क्या होतं आहे. ब्लॉग कंटिन्यू करते हे. आणि उद्या भेटू. आता मी झोपणार आहे. उद्या मला असं वाटतं की आपण कंटिन्यू करूया हा ब्लॉग. त्यामुळे चलो गुड नाईट.
भावांनो विषय असं झालेला आहे, साऊंडची गाडी पुढे निघालेली आहे आणि आम्ही पाठीमागून जाणार आहे. बाय बाय साऊंडच्या गाडीत नाही. आता ही रात्रभर झोपलेत, आता आणि गाडीत जाऊन झोपणार आहेत बघा. कुठनं एवढी झोप आहे या माणसांना काय कळत. याला म्हणतात झोपण्याची नवीन पद्धत, न्यू क्वालिटी. हे फक्त इथंच बघायला मिळणार. भावांनो रात्रीचा शो कंप्लीट करून सकाळी उठून आंघोळ पाणी करून आत्ता आम्ही फिरायसाठी ट्रिपला बाहेर पडले थोडक्यात. कारण आजचा दिवस मोकळा आहे, आज शो घेतलेला नाही आम्ही. आणि तिथून आता आम्ही शेगावला आलो, म्हणजे तिकडून शो करून अमरावतीवरून शेगावला आलो. शेगावमध्ये आम्ही आलो आता महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि इथला व्ह्यू भावनो खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा, हे बाहेरून इकडनं आलो आम्ही, अशी वरून एंट्री आहे आणि हा सीन सगळ्यात जबरदस्त आहे. कडक भावना, कडक म्हणजे मन तृप्त झालं. एवढा जबरदस्त सीन, एवढं खतरनाक सीन घेतलेत ना, म्हणजे तुम्ही बघितलं असाल. सिनेमॅटिक बोलते सबको. दुसरं काय सीन नाही, जायला पुढचा काय ठरलेला नाही. जरा काय झालं की सबको बोलते. हे बघा इथं हे पण काहीतरी असे हे ठेवलेत, पण भावना लय जबरदस्त वातावरण आहे यार. म्हणजे आल्यासारखं इथं असं समाधान वाटतं. बस संपला विषय. भावनो गजानन मंदिरमध्ये पोहोचलेलो आहे आणि हे बघू शकता भलं मोठं पार्किंग आहे इकडं, खूप मोठं पार्किंग. सुरुवातीला तर पार्किंग आणि इकडं एंट्री आहे. इथून आली एंट्री. सका ये देखो टीम देखो मॉन्स्टर ऑडिओ टीम. भावनो स्वच्छता टॉप आहे आणि म्हणजे एक वेगळ्याच वाईब्स आहेत. खतरनाक, खूप भलं मोठं मंदिर आहे. लईच मोठं नियोजन आहे. मी तर फर्स्ट टाइम आलोय पण मजा यायला लागल्या. आता इथं आत कॅमेरा कुठेपर्यंत अवेलेबल आहे कॅमेरा माहीत नाही. जर कॅमेरा आत अवेलेबल असेल तर मग मजा आहे, कॅमेरा अवेलेबल नसेल तर मग काय मजा नाही. आहे की नाही? येस बॉस. सपला विषय. गॉगल घालून बघा. ठीक आहे. गॉगल कसं पार्किंग बघूनच समाधान आहे इथलं. एवढं पार्किंग खतरनाक आहे. लावा ताक, चला बाहेर, वा बाहेर. भावनो वेळेनुसार काही नाद आपल्याला लावून घ्यावे लागतात. तसंच मला हा बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला आहे. आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहे उमरजमध्ये. आणि शेत मी जसं की बोललो होतो, जसं की त्यांनी शब्द दिला होता तसं त्यांनी ड्रायव्हिंगचा एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. नॉनस्टॉप इथून अमरावती ड्रायव्हिंग त्यांनी केलेलं आहे. आणि अमरावतीमधून मला वाटतं जवळपास 500 किलोमीटरपर्यंत तरी घेऊन आलेत परत आहे नॉनस्टॉप. असं टोटल एक काय 1300च्या आसपास तरी 100% चालवले. पण आता मात्र त्यांना या देहाला आता विश्रांतीची गरज आहे. काय विषय नाही. आणि सगळेजण आपापल्या मार्गातून आपापल्या बॅगा शोधायला लागलेत, आपापलं मटेरियल शोधायला लागलेले आहेत. प्रत्येकाला घरी जाऊन वाकडं होण्याची गरज आहे असं वाटायला. आणि अशा रीतीने 14 तारखेचा शो करून घरी पोचायला आम्हाला 16 तारीख उजालेली आहे. बघू आता पुढे काय करते. मी आता इथून निघणार आहे लगेच. आणि कारण आज संध्याकाळचा शो पण आहे, त्यामुळे मला असं वाटते की लवकर निघलेलं बरं आहे. भावनो फायनली आपला अमरावती शोचा सफर संपत आलेला आहे. मी थोड्या वेळात पोहोचतोय आता. आणि थँक्यू सो मच अमरावतीकर,
वाटलं नव्हतं एवढं प्रेम अमरावतीकडून भेटेल. खूप सारं प्रेम अमरावतीकडून भेटलं भावानो. आणि एवढी फॅमिली आपली अमरावतीमध्ये असेल असं मला जरा पण वाटलं नव्हतं. आपण अमरावतीमध्ये पोहोचलोय का नाही हे पण मला माहित नव्हतं. पण जे प्रेम भावानो अमरावतीमधून मिळाले ना, अनएक्सपेक्टेड होतं. एक दादा तर होते तिथं, मला सांगतो भावानो, मंगेश दादा, आय थिंक मंगेश नाव असेल त्याचं, दादा म्हणेल मी त्यांना, कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. तर ते शो संपल्यानंतर सुद्धा जवळजवळ 1 तास माझ्यासाठी थांबले होते फक्त मला भेटायसाठी. शो चालू असताना सुद्धा ते आले होते, पण शो चालू असताना ते भेटू शकले नाहीत मला. पण शो संपल्यानंतर सुद्धा 1 तासभर ते थांबले होते. म्हणजे आमची गाडी जिथं होती तिथे जाऊन ते थांबले होते. त्यानंतर ते तिथं भेटले. आणि माहिती नाही भावनो एवढं प्रेम का करता तुम्ही माझ्यावरती, पण त्यावेळेस मला सुधारायचं बंद झालं. म्हणजे एवढी खतरनाक भेट होती ती, आणि अशी भेट होती की जी मी आयुष्यभर विसरू शकत नाही. एवढं प्रेम कोण करतं यार कोणावर. म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. ते दादा अक्षरशः माझ्यापेक्षा मोठे होते, पण त्यांच्या तोंडातून असे शब्द आले होते मला भेटताना की आज देव भेटला वगैरे असे बोलत होते ते. म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं की एवढं प्रेम करणारी माणसं आहेत माझ्यावरती. आणि खरंच लकी आहे मी की तुमच्यासारखी पब्लिक माझ्यासोबत आहे. ते म्हणजे असे पाया पडत होते माझ्या. मी पकडलं त्यांना, पाया पडून दिलं नाही, डायरेक्ट मिठी मारली. आणि त्यावेळेस खरं तर मला त्यांना व्लॉग मध्ये घ्यायचं होतं, पण माझा विषय असा झालता की मीच त्यावेळेस एवढा कन्फ्युज झालतो आणि एवढा इमोशनल झालतो की मला काय सुचलंच नाही. पण खरंच थँक्यू सो मच भावनो. आणि अमरावतीमधून अजून पण कॉल येतात. आता रील्स वगैरे बघून आणि स्टोरी वगैरे बघून लोकांना जसं समजेल तसं अजून कॉल यायला लागलेत की दादा तू आलेला आणि आम्हाला भेटायचं होतं, चान्स मिस झाला भेटायचं वगैरे. तर काय विषय नाही भावनो, जर देवाची इच्छा असेल तर परत आपण भेटू. परत मी येईन कधीतरी, आपण नक्की भेटू. काय विषय नाही, सगळ्यांना भेटेन मी. आणि मजा आली खूप जास्त. बघू पुढे काय काय होते. सोप की आपण परत आणि भेटू, अमरावतीला परत येणं होईल. आणि आत्ताचा शो तर काय टॉपच झाला, 1 नंबर शो झाला. आणि साऊंड पण खतरनाक असते, नवीन टॉप लाईन भावनो जबरदस्त वाजते मॉन्स्टरची. काही विषय नाही, खूप मोठा व्लॉग झाला असेल. तर फायनली हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.